नमस्कार मित्रांनो, आज देवमूर्ती येथे आचार्य विराग सागरजी यांच्या समाधीस्थळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी भेट देऊन तातडीची नियोजन बैठक समाधीस्थळीच बोलवली। अख्खं जिल्हा प्रशासन येथे बोलावण्यात आलं होतं। त्यामध्ये प्रभारी जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, ॲडिशनल SP आयुष नौपानी, DYSP आनंद कुलकर्णी, ZPचे CO जगदीश मिनियार, महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह संबंधित वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी येथे आले होते। 21 ते 25 मार्च दरम्यान जो इथं पंचकल्याणक महोत्सव साजरा होणार आहे, त्यासाठी आमदार खोतकरांनी तसेच प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी काय काय सूचना केल्या, बैठकीत नेमकं काय काय घडलं हे आपण जाणून घेऊया। भाऊंनी सकाळी जेव्हा मला फोन केला तेव्हा कल्पना नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम असणार आहे। सर्वच डिपार्टमेंटच्या वतीने जिल्हा प्रशासन म्हणून सर्वांना आश्वस्त करते की तुम्हाला जी काही आमची मदत लागणार आहे ती आम्ही सर्व देऊ। ही जी महाराज मंडळी ही खूप त्यागी मंडळी असते। आम्ही सर्व अधिकारी करता एक पाठ होऊ लागलो, हे आमचंही नशीब आहे। उबड खाबड रस्ता होता। माननीय आमदार साहेबांनी पालकमंत्री निधीमधून आणि जिल्हा परिषदेमार्फत 30 लाख रुपये रस्त्यासाठी मंजूर करून दिले। भाऊ, आपण सकाळी मी सहज म्हणून फोन केला आपणास। आपण आईचं ऑपरेशन असतानाही 10 मिनिटात इथं पोहोचलात। या निमित्तानं मला वाटतं CM आणि DCMना जर वेळ घेतली तर एक फार मोठा शासनाच्या पाठीशी आशीर्वाद म्हणायला हरकत नाही। 23 तारीख 23 ला संपूर्ण देशभरातल्या दिगंबरी जैन समाजाच्या माध्यमातून पंचकल्याण उत्सव जालना शहरामध्ये या ठिकाणी होतो। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जवळपास 2 लाख लोक या उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत। खरं तर या ठिकाणी महाराजांनी ध्येय ठेवला आणि एका वर्षाच्या आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे तीर्थक्षेत्र या ठिकाणी विकसित झालं। भविष्य काळामध्ये जालना जिल्ह्यातलं सर्वात मोठं तीर्थक्षेत्र म्हणून या क्षेत्राला या ठिकाणी गणलं जाईल आणि खूप चांगल्या सुविधा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी आहे। 20 तारीख ते 26 तारखेपर्यंत या ठिकाणी पंचकल्याण महोत्सव या ठिकाणी विराट अक्षय समाधी स्थळ या ठिकाणी होणार आहे आणि यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही निमंत्रित केलं गेलेलं आहे। केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा निमंत्रित केलं गेलेलं आहे आणि ही सर्व मंडळी या ठिकाणी येतील। 2 लाखामध्ये निश्चितपणे लोक येतील। तर माननीय जिल्हाधिकारी महोदय या सर्व कोऑर्डिनेट करतात या गोष्टी। माननीय CO साहेब या ठिकाणी मुख्य आपले जिल्हा परिषद आयुक्त आहेत, माननीय ॲडिशनल SP साहेब आहेत, सर्व विभागाचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांनी आपापल्या परीने बाहेरून एवढे लोक येणार आहेत। या सर्व लोकांना म्हणजे सुरक्षा असेल किंवा कायदा सुव्यवस्था असेल किंवा पाणी असेल, फायरचा विषय असेल, वीज पुरवठा असेल किंवा या सर्व बाबीमध्ये खूप बारकाईने सर्व लक्ष ठेवून यंत्रणा या ठिकाणी राहील आणि कुठेही काही अडचण जाणार नाही अशा प्रकारची हमी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेली आहे। त्यामुळे मी सर्व यंत्रणेचे मनापासून आभार व्यक्त करतो। या उत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा अशी विनंती करतो। तुम्ही तुमच्या मनाने सांगा, गाड्या सोडायची आम्ही सोडू, तुम्ही म्हणजे नाही सोडायचं तर नाही सोडणार। तुम्ही जो प्लॅनिंग द्या आम्हाला। या प्रिमायसेस मध्ये गाड्या कोणाच्या आल्या नाही पाहिजे। त्या तिथं बॅरिकेडिंग लागणार आहे, तिथून सर्व पायीच येणार आहेत, कुणीही गाडी घेऊन येणार नाही। तुमची सगळी तयारी झाल्यानंतर एक जिल्हाधिकारी कार्यालयात आपण एक बैठक घेऊयात। तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे अपेक्षा? आपण जनरल मोठा भाषेत सगळ्या गोष्टी बोललेलो आहोत। तर प्रत्यक्षातली कशी प्लॅनिंग आहे, तुम्ही काय प्लॅनिंग केली आहे, त्याला आमचे काय सजेशन असतील तर ते आम्ही तुम्हाला देऊ। आमची काय मदत पाहिजे असेल तर ती पण आम्ही तुम्हाला देऊ शकू। म्हणजे तुमचं पण प्लॅनिंग आम्हाला कळेल, नेमकं कोणत्या दिवशी काय काय असणार आहे, कधी कुठून कोण लोक येणार आहेत, मग त्यांची तुम्ही काय व्यवस्था केली आहे किंवा आम्ही त्याला काय मदत करू, हे सगळ्या बाबी आपण एकदा बसू। तुमचे जे महत्त्वाचे जे लोक असतील 2-4 ते या, बाकी डिपार्टमेंटचे आपण लोक सगळे बसू आणि आपण हे सगळं फायनल करू। कार्यक्रम निश्चितच दोन्ही साईडनी मिळून आपण चांगला कार्यक्रम करू। बाहेरचे जे लोक येतील त्यांनाही वाटलं पाहिजे की जालना खरंच एवढं चांगलं आहे। मेडिकलचा जो कोणी प्रमुख असेल तो त्यांच्याशी कोऑर्डिनेट करेल, जेणेकरून मग कसं राहील की काम काय करायचं, नाही तर ते येऊन उभे राहून जातील मेडिकलचे लोक आणि काय करायचं हेच कळणार नाही। म्हणून तुमच्या लोकांनी जर कोणी एकाने त्यांना दाखवलं आणि काही व्हॉलंटियर्स त्याला जोडून दिले, ते त्यांची सेवा देतील, परंतु नेमकं काय करायचं हे त्यांना सांगा। पुढे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकच सांगू इच्छितो की कदाचित काही ना कल्पना असेल किंवा काही ना कल्पना नसेल, ही जी महाराज मंडळी ही खूप त्यागी मंडळी असते आणि त्यांची दिनचर्या अशी असते की ते एकदाच सकाळचं जेवतात आणि एकदाच पाणी पितात।
हाताच्या वंजोळीत उभे राहून तेही उभे राहून जेवतात आणि हाताच्या वंजोळीमध्ये मावल तेवढंच जेवतात आणि एकच वेळेस पाणी पितात. त्यामुळं आता पाणी पिलंय की दुसऱ्या दिवशीच पाणी पिणार ते जेवता वेळेस. म्हणजे एवढा कडक त्यांचा उपवास. पण ते रोज न पाणी पिता 25-25, 30-30 किलोमीटर चालतात आणि तेही अशा वातावरणात चालतात. त्यामुळं खूप आणि यांच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय तो. खरं तर हे भाग्यवान आहे की यांना हे करायला भेटलं. ही सर्व जैन समाजातली मंडळी आहे ना, त्यांच्या हातून हे घडतं. एवढं मोठं घडतं हे तुम्ही सर्व भाग्यवान आहेत. तुमचे हातं त्याला लागले या सर्व समाधीला, या सर्व गोष्टीला. त्याच्यातला आम्ही एक पार्ट होऊ लागलो सर्व अधिकारी. आम्ही सर्व अधिकारी त्यातला एक पार्ट होऊ लागलो. हे आमचंही नशीब आहे. आत येण्याचा हा जो रस्ता होता फार म्हणजे उबड खाबड रस्ता होता. माननीय आमदार साहेबांनी पालकमंत्री निधीमधून आणि जिल्हा परिषदेमार्फत 30 लाख रुपये रस्त्यासाठी मंजूर करून दिले आणि हा रस्ता विलेज अंतर्गत असल्यामुळं फक्त 3 मीटरचा रुंद आहे. आणि साहेबांनी आपल्याला असा शब्दही दिलेला आहे की याच्यानंतर या 3 मीटरला मी याला 6 मीटर करून देणार. पहिले 3 मीटरचा जो आहे पहिले तितकं पूर्ण करून घ्या. पहिला कायदेशीर तेवढंच करावं लागणार, नंतर मग 3 मीटरचा आपल्याला रस्ता केलेला आहे. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर आला का? अमोल बांगड आलेले आहेत. अमोल कुठे बांगड आले? अमोल हे पूर्ण 3 मीटरचं जरी असताना तरी बाजूला मरून घे. माननीय आमदार साहेबांनी पाठपुरवठा करून विराग अक्षय समाधी तीर्थसाठी वेगळे ट्रान्सफॉर्मर आणि डीपी मंजूर करून दिली आणि तेही कार्य एकदम अल्पावधीतच पूर्ण करून दिलेलं आहे. त्यानंतर या स्थळासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची योजना आहे. त्याच्यासाठी इथे खाली जो डॅम पर्क्युलेशन टँक आहे तिथे एक विहीर घेऊन तिथून रायझिंग मेन घेऊन इथपर्यंत पाण्याच्या टाकीचे पूर्ण एस्टिमेट आणि तेही जिल्हा परिषदेला सादर केलेलं आहे. तेही थोड्या दिवसात ते मान्य केलं, कार्यान्वित होऊन जाईल. मान्य झालं. ते 26 लाख रुपयाचं तुम्हाला अधिकचं करा म्हणत होतो. पुढचे 50 वर्ष लक्षात घेऊन मी पुढची मोठी योजना करा म्हणत होतो. पण ते बसत नव्हती. म्हणलं तर 26 याच्यातून पुढे जाता येईल. पुढे आपल्याला पुढे काहीतरी करता येईल. ते साहेबांचा शब्द म्हणजे ते अंतिम विषय असतो. इथे सौर ऊर्जेचे दिवे आणि इंटरनल जे स्ट्रीट लाईट आहेत त्यासाठी जिल्हा परिषदेला शिफारस पत्र साहेबांनी दिलेलं आहे. DPDC मधून त्याला फंड उपलब्ध करून देऊ म्हणून शब्द दिलेला आहे.